डोंगराच्या बाजूंनी आता कंपनी वगैरे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळं अतिक्रमण वगैरे सर्व लोकांची गर्दी बघायला मिळत आहे. जिकडे तिकडे इंडस्ट्रियल एरिया हा वाढत आहे. आणि चला तर मग आपण आता अगदी भंडारा डोंगरावरचं जे मंदिराचं बांधकाम सुरू आहे संत तुकाराम महाराजांसाठीचं, त्या ठिकाणी आलेलो आहोत. अवघ्या 1 किंवा 2 मिनिटाच्या अंतरावर थकून गेलेलो आहोत आम्ही. चढ लागलेला आहे, परंतु भेटी लागे जेव्हा दिंड्या वगैरे पण आलेल्या आहेत त्या ठिकाणी. आणि आज रविवार असल्याने खूप गर्दी आहे, सुट्टीचा दिवस आहे. सगळेजण आनंदात घालवतात. किती उंच आहे हे दाखवतोय तुम्हाला. बघून घ्या. काही वारकरी मंडळी वगैरे येत आहे का, पायदळ वाटा गावकरी मंडळी येत आहे. चला तर मग चला, आम्ही गाड्या खाली लावलेल्या आहेत. हिंमत होत नाही बऱ्याच ठिकाणी एवढे उंचावरती गाडी आणायला. चला तर मग असे बघण्यासाठी श्याम काकडे महाराज यांचं फेसबुक पेज फॉलो करा. यूट्यूबला श्याम काकडे महाराज, इन्स्टाला श्याम8989 चला तर मग खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत. सर्व अशा पूर्ण बघून घ्या या ठिकाणी. सुविधा खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळे सर्व गोष्टी लाईन लाईट्स वगैरे आलेले आहेत. परंतु दिंडी सुद्धा निघलेली आहे खालून, आनंद घेत आहेत. दिंडी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ओली तुकाराम, ज्ञानोबा ओली तुकाराम. मृदंगाचा तो नादमय ब्रह्मी, टाळांचं की झणकार, खूप आनंददायी एक क्षण. लागलेली आहे. काय फोटो काढायचा? कुठले आहेत बाबा? तावडी लिमगाव. वा वा वा, बाबांचा आवाज आहे. किती वर्ष झाले वारी करता इथे? हे बस 10-20 वर्ष होऊन गेली. हो का? कसं आहे? व्यापार औक्षाच्या पुढून द्या वारी. वा 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 वा. जेव्हा करायची तेव्हा परपंच. आता थकल्यानंतर हे वाटतंय, पस्तावा येतोय का? बाबांचा असा संदेश आहे सर्व वारकऱ्यांना, सर्व पुरुष मंडळी, महिलांना, किंवा तरुणपणात ही वारी करावी, बरोबर? भंडारा डोंगर आधी, त्याचप्रमाणे दिंडीमध्ये वगैरे. परंतु आता कसं झालेलं आहे, वेळ निघून गेल्यानंतर पस्तावाची पाहिजे. काय आता 10-20 वर्ष तिकून इकून गेलो, तिकून येणा घेऊन आलो. आणि आता रातचं दिसाय काही पडलं म्हणलं, रात्रीचं 2 वाजता उठायला लागत. वा वा, तरी तुमचं नियम चुकू देत नाही बाबा, आहे ना? त्या देऊपासून आकुर्डीपास जातो, घरी जातो, घरून परत वारीला जातो. काय बाबा तुमचं नाव? वामन शिवरंबडे. काय करायचं? वा 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 वा, हरिभक्त परायण. हा, चांगलं आहे, जाहिरातला नाही, सगळीकडेच अशा प्रकारचं बाबांचं हे फेसबुकला टाकणार, यूट्यूबला टाकणार व्हिडिओ. हा, रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण रामकृष्ण. चला.
बांधकाम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी टावरची सुद्धा व्यवस्था आहे. लाईनची ही क्रेन आहे आणि बांधकाम खूप सुंदर अशा प्रकारच्या रीतीने सुरू आहे. यासाठी सर्वजण भरभरून देणगी आधी देत आहेत. खूप सुंदर मंदिराच्या कलाकुसर या ठिकाणी खांबांवर रेडीमेड होत आहे. असं यावरती नक्षीकाम होत आहे. नक्षीकाम करून अशा प्रकारचं त्या क्रेनद्वारे हे सगळं सेटल वगैरे केलं जातं या ठिकाणी. याशिवाय सुंदर अप्रतिम कलाशिल्प बघा. माऊली रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज की जय. संपूर्ण मंदिर डोळ्याची पारणी फेडणाऱ्या कलाकृती यावरती काम प्रगतीपथावर आहे. रामकृष्ण संत तुकाराम महाराजांनी जी अशा प्रकारची गाथा या ठिकाणी कालनावतीपासून निर्माण केलेली त्या ठिकाणी भव्य अप्रतिम अशा प्रकारचे श्री विठ्ठल तुकाराम भंडारा डोंगर ट्रस्ट कार्यालय या ठिकाणी आहे. दर्शनासाठी रांगा कलाकार म्हणून सांगितलं. तिथं काढता ना.